असं उकळू लागलं. मग दयावानी मूर्ती म्हणता निज दृष्टीने जेव्हा पाहत तो कानी पाणी वायू सुता युद्ध लागी मिरवले. समुद्र मूर्तिमंत झालेला आहे. येऊन बघू लागला, म्हणले काय झाले, कुणाचा वाद लागला एवढं सगळं. समुद्राचं पाणी उचंबळण्यासारखं उकाळण्यासारखं काय झालंय. त्यावेळेला समुद्रानं पाहिलं की कानिपनाथ आणि मारुती दोघांचं युद्ध चालू आहे. परितयाशी वडावाला प्रळय आग्नेयास्त्र ते करी शितळ मग जलधरास्त्र आणि सकळ आग्नेयास्त्रावरी स्थापिले. आणि मग या आग्नेयास्त्राला शांत करा आणि तेच आग्नेयास्त्र शांत करावं असं सांगू लागले. त्याने आग्नेयास्त्र झाले शांत येरीकडे वायू सुत मोहन प्रकरणी प्रविष्ट चित्त परिपुच्ची पर्वत उचले. आणि मग ते अग्निअस्त्र शांत झालं. पण इकडं मारुतीनं काय केलं, शिफ्टीमध्ये पर्वत भला मोठा बांधला गेलेला आहे आणि उपटून तो उचलला गेला. पर्वत उचलले अवयाचे संधी फाकली व तिकडे बुद्धी आणि स्थावर मोहस्त्र शुद्धी भ्रम पडला व ताजी. लक्ष तिकडे गेलेलं होतं. कुठं? पर्वत शिफ्टीत बांधायचा आणि उचलायचा. आणि तिकडेच असणार लक्ष गेल्यामुळं बुद्धीला भ्रम पडलेला होता. त्या संधीत दोई करून पाठीपोटे अस्त्र दोन एकदाची भेदली प्रहार करून सबळ बळे करून लक्ष तिकडे गेलं. लक्ष विचलित झालं की काय खरं नसतं. आणि मग मात्र दोन्ही अस्त्र पाठी मागून पुढून दणका बसला गेलेला आहे. त्याच वेळेला पुढं काय झालं आहे का. जशी मेषाची मुर्गणी झुंजता एक वाय मिळणी तशी पृष्ठ हृदय लक्ष्मी भेटीची झाली. दोन मेढ असं म्हणलं, दोन मेढ. आणि ती दोन मेढ काय करते तर माग सरणार की धाड करून येऊन धडक मारणार. तशा न्यायानं मारुतीला वासव शक्ती आणि कालिकास्त्र मागून पुढून जोरात मेंढ्याच्या धडकीसारखे आदळले गेले. कालिका आणि वासव शक्ती भेदिताची मूर्छित झाली व्यक्ती त्याने उलंडणी मायवरती वायू सुता पडला. वासव शक्ती आणि कालिकास्त्र दोन्ही बाजूनं पाठी मागून पुढून हृदयावरती आदळल्याबरोबर वायुपुत्र मारुती हा बेशुद्ध झालेला आहे आणि जमिनीवरती पडला. ते पाहुणे अनिल राज हृदय उजळले मोबीज मग प्रत्यक्ष वावणे तेज पुंज तया पासी पातला. आणि मग वायूला कळवा आलेला आहे आणि वायुदेव प्रत्यक्ष होऊन मारुतीच्या जवळ आला. परितांजनीचा बाळ वज्र शरीरी ब्रह्मांड बळ पुच्छ सौरणी उताविळा युद्ध मिसळू पातसे. वज्र शरीर हनुमान आहे. वज्राचं शरीर आहे. ते काय गोमानतय काय. तसाच उठला आणि पुन्हा युद्धाच्या आवेशामध्ये आहे. मग श्रीवाते धरणी हात म्हणे ऐका मधवचन सत्य हे सवळ पाणी आहेत नाथ रळिया ते करू नको. मग वायुदेवाने सांगितलं, मारुती अरे ही नाहता येत म्हणले, ही लय बलवान आहेत, यांच्या बरोबर वाद भांडण करू नको. पूर्वी पाहे माझी इंद्रनाथ तवा शरीरी दिला होता पर्वत वाताकर्षण विद्या बहुत जाज्वल्य मिरवे तयापाशी. तुला माहित आहे सेतुबंधाच्या ठिकाणी तू काय करीत होता. पर्वत उकरीत होता. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ आले. त्यांच्या अंगावर टाकायला तो डोक्यावर पर्वत घेतला, तसाच चिटकून धरला, तसाच उभा होता. तुला पर्वत बी सोडता आला नाही आणि काहीच करता आलं नाही. वाद आकर्षण विद्या जाज्वल्य अशी विद्या यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे यांच्या बरोबर भांडण करू नको. तरी आता सख्य करून कार्य काय ते घे साधून गुळ दिदले पावे मरण विष त्याते नको. भांडणाचं काय कारण आहे. वाद कशासाठी लागलाय. अरे गुळ दिल्यावर जर मरत असेल, शुगरवाला आहे म्हणले लय ती 600 शुगर झाली आणि थोडा गुळ चारला काय होईल. त्याला विष पाजायची काय गरज आहे.
काहीच नाही. गुळ चारल्यावर मरत असेल तर त्याला विष द्यायची गरज नाही. तसं तुझं काय काम आहे तेवढं साधवून घे. यावर बोला पंपती म्हणे हेची मानवते माझी चित्ती सख्या सारखी दुसरी युक्ती योग्य योग्य दिसेना. सख्य केलं की मग काय, मग काहीच नाही काळजी. वैर म्हणलं की सगळी चिंता काळजी वेळ वाया सगळंच असतं त्याच्यामध्ये. आणि सख्य म्हणलं की सगळं मिटलं जातं. त्याच्यामुळं ह्यांच्या बरोबर जर आता तू वैर करीत बसला तर मग तुझं नुकसानच आहे. आणि जर सख्य केलं तर तुझं कार्य पूर्ण होईल. मग उद्या आणि दुते वाते सगळे घेऊन मारुती ते कानी पाथे येऊन त्वरिते परम प्रीतीने भेट. आणि मग समुद्राने आणि वायूने काय केलं, मारुतीच्या हाताला धरलं, कानिपनाथांच्या जवळ आले आणि दोघांचं सख्य केलं. कानिपातीने देवासी नमन करीत असे अति प्रीतीसी नमनी पुढे वायुसुताशी युद्ध का सोडिले म्हणत असे. आणि मग कानिपनाथांनी, समुद्र आहे, वायुदेव आहे आणि मारुती, तिन्ही देवांना नमन केलं. आणि कानिपनाथ म्हणू लागले, मारुती अरे युद्ध बंद कशासाठी केलं म्हणले, अजून काय युद्ध पूर्ण झालंय का? युद्ध करायची हौस पूर्ण झाली का? नाही झाली, मग युद्ध बंद का केलं? ऐकून बोले आणि युद्ध कासे करिता तुम्हा कवने अर्थी दयाचे फळ आम्हाला की दाखवा. वायुदेव म्हणू लागले, हे बाबांनो, तुमचा वादच लागलाय कशासाठी ती तरी मला सांगा बरं. बर हे भांडण केलं, हे जर युद्ध केलं तर हे युद्ध केल्यानंतर तुमच्या दोघांच्या पदरामध्ये काय पडेल तेवढं तरी मला सांगा. म्हणत मारुतीशी युद्ध करीत होता कासयासी मारुती म्हणे का म्हणेसी तरी ऐका माझी. कानिपनाथ म्हणू लागले, मारुतीलाच विचारा म्हणलं की मग माझ्या बरोबर युद्ध का करतय ते. त्यावेळेला मारुतीनं सांगितलं, माझ्या मनामध्ये काय इच्छा आहे ती सांगतो, तुम्ही ऐका. म्या बहुत यत्न करून गौरवाने मचिंद्र नंदन परमादरे श्री राज्या कर्ण पाठविला आहे. मारुती सांगू लागला, हे गडे हो, मी लय प्रयत्न केले, खूप प्रयत्न करून योगी गती संन्यासी नाथ वैरागी आशानाथाला मी स्त्री राज्यामध्ये पाठवलं, एवढा प्रयत्न केला असं सांगू लागला. तरी हे तयाची असती जती ते गेली तया प्रती भेटल्या तयाची समव्रती बोध स्थिती आणतील. हे सगळे शिष्य नाथपंथीच आहेत म्हणले. आता हे काय करतील, स्त्री राज्यामध्ये जातील आणि मोठ्या प्रयत्नानं मचिंद्रनाथांना मी स्त्री राज्यामध्ये पाठवलं, त्या मचिंद्रनाथांना बोध करतील आणि माघारी घेऊन येतील. मग सांडून तिथे स्थान स्वदेशात करील गमान ऐशी चित्ती कल्पना आणून युद्ध लागी मिसळलो. मी असा विचार केला की आता हे सगळं नाथ समुदाय हे शिष्याकडे सगळं चाललंय. मचिंद्रनाथांना स्त्री राज्यामध्ये जाऊन बोध करतील आणि मग मचिंद्रनाथांना स्त्री राज्यातून बाहेर काढतील असा विचार मनामध्ये आला. म्हणून तर मी युद्धाला धावत आलो. तरी आता स्वकैश हा गेले श्री राजास काही योग मचिंद्रास बोलू नये दुरुक्ती. तरी काय द्या असू द्या, आता तुम्ही स्त्री राज्यामध्ये सगळेजण चाललेले आहेत, पण तिथे गेल्यावर मचिंद्रनाथांचं कान भरायचं नाही, तर दुरुक्तीनं येड वाकडं बोलायचं नाही, त्यांना तिथून बाहेर काढायचं नाही. अशा प्रकारे भाषा देऊन आवश्यक करावे आणि गमान मग माझे काही एक लक्षण होणार नाही नाथाशी. मारुतीने सांगितलं, एवढं जर तुम्ही केलं का मचिंद्रनाथांना तिथून बाहेर काढायचं नाही,
त्यांना कुठलाही बोध करायचा नाही. एवढं जर केलं मग मात्र माझं काहीही तुम्हाला अडवणूक नाही, माझं काही म्हणणं नाही असं म्हणू लागला. ऐसे बोलत वायू सुता अपमपती म्हणे भरवे याता आ म्हणून मध्ये मरुत सुता त्यात काय वेचित असे. असं मग मारुतीनं बोलल्याच्या नंतर समुद्र आहे तो म्हणू लागलेला आहे खरं आहे, हेच खरं आहे. आणि मग मारुती म्हणू लागलेला आहे की माझ्या मनातली ही ती इच्छा आहे. हसनी बोलले कानिपणाते शंका आलिया तुम्हाते तरी प्रयोजन काय आमुते मचिंद्रनाथे कानिपणात हसू लागले म्हणले आता काय तुम्हाला उग शंका आली म्हणले म्हणा, तुमच्या मनामध्ये नसलेला संशय आला. आम्हाला काय करायचं मच्छिंद्रनाथांना बोध करून आणि त्यांना बाहेर काढून. मच्छिंद्रनाथांना बोध करावा आणि स्त्री राज्यातून बाहेर काढावं, ह्याच्यामध्ये आमचं काही नुकसान आहे का, फायदा आहे का, तोटा आहे का, आम्ही असं काहीच करणार नाही. तरी सहसा आम्ही मच्छिंद्राशी बोलणार नाही दुर्बलेशी आणि समोधोनी त्याशी तेथील तेथीस ठापुकी. तुम्हाला वाटत असेल की मच्छिंद्रनाथांना काहीतरी भूल पाडतील आणि स्त्री राज्यातून बाहेर काढतील, पण आम्ही तसं काही करणार नाही. सुखानं त्यांचं राज्य करू द्या. ऐसे वगने करता भाष्य देवाने तुष्ट केले त्यास मग आपण आपुल्या स्वस्थानास त्रिवर्ग चालिले. आणि मग हे वचनच घे म्हणले. हो मारुती तुला जर विश्वास वाटत नसला घे माझी कर्तळ भास वचन घे. वचन दिलं आणि मग मारुती समुद्र आणि वायुदेव स्वस्थानाला निघून गेले. सकळ गेले स्वस्थानाशी तो उदय झाला लोटली निशी मग्नात शिष्य कटकेशी तिथून निघाले. आणि मग देव स्वस्थानाला गेले आणि सर्व कटक घेऊन कानिपणात तिथून निघाले. श्रीराज्यात प्रवेशून नाना तीर्थक्षेत्र स्थान पाहत पाहत गजानंदन शृंग मुरडी पातला. अशा पद्धतीनं स्त्री राज्यामध्ये तीर्थ पाहत पाहत तीर्थयात्रा करत करत कानिपणात सर्व शिष्य कटकासहित शृंगमुरडा नावाच्या नगरीमध्ये पोहोचले. तो त्या गावाच्या नृपासनी तिलोत्तमा मैनाकिनी मचिंद्रासा बसवानी सभास्थानी शेवे लागी विनटली. त्या स्त्री राज्यातली शृंगमुरडा नगरीमध्ये सोन्याच्या आसनावरती मच्छिंद्रनाथांना बसवलेला आहे आणि त्या स्त्री राज्याची जी राणी आहे ती मैनाकिनी त्या मच्छिंद्रनाथांची सेवा करत आहे. कानिपणात फेरी आला करीत राजद्वारी सवे शिष्य कटक भारी द्वार रक्षक शोधा लागी धावले. आणि मग 700 शिष्यासहित कानिपणात शृंगमुरडा नगरीमध्ये राजद्वाराच्या जवळ आलेले आहेत आणि त्याच वेळेला चौकशी करण्यासाठी विचारपूस करण्यासाठी तिथले जे राजदूत होते ते धावू लागले. शोधिता शिष्य नैनी तो कानिपा कळला कानी मग जाऊन या राजांगणी वृत्तांत सर्व सुचविला. चौकशी केली, विचारपूस केली, कानिपणात आलेले आहेत हे कळालं आणि मग धावत पळत जाऊन राणीला सर्व वृत्तांत सांगितला. म्हणते महाराजा ग्रामद्वारी कानिपासनात परिवारी 700 शिष्य समुद्र लारी तव भेटी आला असे. हे मैनाकिनी कानिपणात हे 700 शिष्यांचा प्रचंड मोठा समुदाय घेऊन तुमच्या भेटीसाठी आलेले आहे. कोणी मच्छिंद्रनाथ म्हण पाहिला तया कोण पंथ येरी म्हणते म्हणवितनाथ कणफाटी करणी ते. असं ऐकल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी विचारलं नाथ पंथी आहे म्हणल्यावर कोणता नाथ आहे बाबा, कोणत्या नाथ पंथातला आहे? त्यावेळेला त्या स्त्रिया सांगू लागल्या कान फाडी असं काहीतरी म्हणतात. अशा कोणी मच्छिंद्रनाथ परमतच कळतया
नाम पालट मच्छिंद्रनाथाचं काळीच केलं. कानफाडी म्हणल्यावर हा काही कानिपनाथ नाही, गोरक्षनाथच नाव बदलून आला. आता मला घेऊन जातो. तरी आता कायच येथ राहू देईन या सुखात. आहा तुला तमा सौंदर्य माते लादली होती प्रीती. आता कसंही तर राहू म्हणले. हे सगळं राज्य वैभव सोडून आता कसं जाऊ. अतिशय प्रीतीनं प्रेमानं ही तिलोत्तमा प्राप्त झाली होती. तरी त्या माझी विक्षेप आला. तसे नवे दुग्ध घट नसला. तर न्याय झाला प्रारब्ध वश आमचा. प्रारब्ध खोट म्हणले. काय झालं तर दूध आहे म्हणले दूध, पण त्याच्यात मीठ पडलं आणि सगळं दूध नासून गेलं. विक्षेप आला, त्याच्यामध्ये अडथळा आला. आता काही खरं नाही. आता असं कैसे तरी यश नवे ग्रामा भितरी मरण सिद्ध करून स्वारी आश्वश वेगळे सा निघाला. असू दे काही का असाना, पण आपल्या राजवाड्यामध्ये न्यावं असा विचार करून रथ आणि पालख्या तयार केल्या. त्वरे येऊन ग्रामद्वारी परस्पर भेटी झाली यावरी. काही पापावर हृदया भितरी समाधान मिळवले. वेशीमध्ये आल्याबरोबर बघितलं कोण आहे म्हणले, कानिपनाथ आहे. बरं झालं म्हणले. मग मात्र समाधान वाटलं. मग आदेश आदेश भवनी नमना रुजामे भरझरी कनक वर्ण मही पसरणी योग द्रुमा त्यावरी बैसविला. ओम नमो आदेश, ओम नमो आदेश असं एकमेकांना आदेश म्हटल्यानंतर मग सोन्याचं आसन टाकलं गेलेलं आहे आणि कानिपनाथांना त्याच्यावरती बसवलं. मग कोण कोणाची समूळ कथा तदनु पुस्ता गुरुचे पंथा त्यांनी सांगितली समूळ वार्ता जालिंदर जन्मापासून. आणि मग दोघ जण चर्चा करू लागले, विचारपूस करू लागलेले आहेत. आपला पंथ कोणता आहे, गुरु परंपरा कशी आहे. आणि मग कानिपनाथांनी जालिंदरनाथांच्या जन्मापासूनची सर्व कथा अवताराची सांगितली गेली. मग मच्छिंद्र म्हणे जालिंदरनाथ देता अनुग्रह उत्तम त्यात तरी तू कानिफा नाम सुत गुरुवृंद बंधू तो माझा. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत की हे कानिपनाथा, तुला जालिंदरनाथाने अनुग्रह दिला, तू जालिंदरनाथांचा शिष्य आहे. मग जालिंदरनाथ हा माझा गुरुबंधू आहे, कारण माझे गुरु दत्त महाराज आहेत आणि जालिंदरनाथांनाही दत्त महाराजांनी अनुग्रह दिला, म्हणून माझ्या गुरुबंधूचा तू शिष्य आहेस. मग शब्द शब्द अधिक उत्तर वाढत चालली प्रेम लहर. मग वावणे गजस्कंदावर ग्राम माझी आणले. आणि मग अशा पद्धतीने चर्चा करत असताना प्रेम वाढलं गेलेलं आहे. कानिपनाथांना हत्तीवरती बसवलं आणि वाजत गाजत शृंगामुरडा नगरीमध्ये आणलं. मग नाना युक्ती रचन चित्ती स्वय करी मच्छिंद्र सती एक मासाती प्रीती कानिपराविला तयस. आणि मग काय आदर सत्कार आहे, काय पाहुणचार आहे. वेगवेगळे अट्टहास करून 1 महिनाभर कानिपनाथांना ठेवून घेतलं. राहिला परितनाथ कैसा तरी समूळ कथा सुधारसा. पुढले अध्यायी श्रवणी वसा श्रवण होईल सकाळी का. ग्रंथकर्ते सांगतात की तिथं कानिपनाथ राहिले, पण कसे राहिले. अतिशय सुंदर गोड अशी कथा उद्याच्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. भक्ती कथा सार तुम्हा वैष्णवांचे निज माहेर. प्रपंच सांडवणी राहावे स्थिर या धवलागिरी येवनी. तरी हा भक्तिसार ग्रंथ म्हणजे तुमचं श्रोत्यांचं माहेर आहे म्हणले. प्रपंच सोडून द्या आणि ही कथा ज्या वेळेला आहे तेवढ्या वेळेमध्ये येऊन या माहेरामध्ये सुखानं राहा. धुंडी सुत नरारी वंशी कवी मालना
नाम जयाशी तो वसला ग्रंथ मायराशी सुख संपन्न भोगावया. श्रोत्यांचा माहेर म्हणजे ही गोड सुरस अशी कथा आहे आणि याच माहेरामध्ये तुम्हाला ती गोड सुरस कथा देण्यासाठी दुंडीचा मुलगा नरहरीच्या वंशामध्ये जन्माला आलेले मालू हे ग्रंथकर्ते बसलेले आहेत. स्वस्ति श्री भक्ती कथा सारा सम्मत गोरक्ष काव्य किमी आगार सदा परिषद भाविक चतुर पंचदशाध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु कुंडलीक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव